Welcome students. Now infectious disease. A B part. A first one part you have infectious disease. Now a B a part non-infectious disease. Disease which is do not occur through infections and body contact are called as a non-infectious disease. म्हणजे कोणाही थ्रू म्हणजे insect, animals or any other person do not touch or do not occur there. These are called non-infectious disease. Such a disease arises in human body itself due to the certain reasons. पण वेगवेगळ्या कारणाने हा डिसीज होऊ शकतो ह्युमन बॉडीमध्ये. आणि तो पण इटसेल्फ म्हणजे स्वतःच्या काही चुकांमुळे काही म्हणजे वेगवेगळ्या जशा वागणुकी आहेत म्हणजे नित्य नियमानुसार जरी जगत असलो तरी काही त्याच्यामध्ये काही चुकीच्या कृती आपल्याकडनं जर झाल्या तर त्या म्हणजे काही त्या अशा कारणांनी हा म्हणजे काय डिसीज होण्याची शक्यता असते. आता उदाहरणार्थ कॅन्सर. अनकंट्रोल अँड एबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. ग्रुप और लंप ऑफ द कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज अ मेलिग्नंट ट्यूमर. Cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. रिझन्स काय असू शकतात कॅन्सरचे रिझन्स? कन्झम्पशन ऑफ टोबॅको. गुटखा. आता गुटखा खाणारे जे लोक आहेत त्यांना हा होण्याची जास्त आहे. स्मोकिंग, अल्कोहोलिझम म्हणजे दारू वगैरे पिणारे. लॅक ऑफ फायबर्स कंटेन फ्रूट्स अँड लीफ व्हेजिटेबल्स इन फूड. जास्त प्रमाणात जर फळं आणि पालेभाज्या खाण्यात आली तर. एक्सरसाइज कन्झम्पशन ऑफ द जंक फूड. जंक फूड खाणारे पिझ्झा बर्गर इज जंक फूड. बेकरी प्रॉडक्ट्स आर द सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिटी मे अल्सो बी अ रिझन्स. म्हणजे अनुवंशिक पण असू शकतं. आता ह्या ठिकाणी बघा त्याचे सिम्पटम्स दिलेली आहेत. क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वेलिंग म्हणजेच क्रोनिक कफ म्हणजे घशामध्ये खरखोर होत राहणं, जास्त प्रमाणात कफ बाहेर पडणं. हॉर्स व्हॉइस म्हणजेच आवाजामध्ये एकदम घोगरेपणा आलेलं. डिफिकल्टी इन स्वेलिंग म्हणजे चावत असताना किंवा गिळताना त्रास होणं. सेकंड, इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लेमेशन, लंप इन ब्रेस्ट अँड अनएक्सप्लेन वेट लॉस. म्हणजे कळत नाही पण वजन हळूहळू कमी होत राहणं. बघा आता तुम्हाला काय माहिती आहे तर मॉडर्न डायग्नोस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. तर ह्या कॅन्सरच्या संदर्भामध्ये द व्हेरियस टेक्निक लाईक अ CT स्कॅन. आता बघा वेगवेगळे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत पण ते कॅन्सरच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी. व्हेरियस टेक्निक लाईक अ CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन अ डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या संदर्भामध्ये ह्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजेच कॅन्सर पहिल्यावरून दुसऱ्या तिसऱ्यावरून चौथ्या स्टेजवर चालला जातो पण कळायचा नाही. पण आता ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्ही शब्द ऐकलेले असतील. दैनंदिन जीवनामध्ये कोणीतरी आपल्या आजूबाजूला लोक ह्या गोष्टी चर्चा करत असतात तर ह्या गोष्टींमुळे कॅन्सर लवकर डायग्नोस होतो. इन केस ऑफ द ट्रीटमेंट अलॉंग विथ द कन्व्हेन्शनल मेथड लाईक केमेट्रोग्राफी, रेडिएशन थेरपी इन अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक लाईक रोबोटिक अँड लेप्रोस्कोपी सर्जरी आर अल्सो फॉलो. हे मेडिकल फील्डमधली नावं आहेत. ह्यांच्यापासून म्हणजे काही गोष्टींचं म्हणजे डायग्नोस होतं की कॅन्सर आहे बुवा. आणि जर झालं तर त्याच्यावरती उपाययोजना
म्हणजेच काय त्या ठिकाणी ज्या काही मेथड्स आहेत की त्याच्याने तो काय होतं नष्ट करू शकतो, होऊ शकतो. त्या थेरपीज म्हणजे रेडिएशन थेरपी आहे, सर्जरी आहे, मॉडर्न टेक्निकमध्ये लाईक रोबोटिक लेप्रोस्कोपी सर्जरी आहे, यांचा वापर करून त्या ठिकाणी त्याच्यावरती कंट्रोल होऊ शकतो. तसं ऑलवेज रिमेंबर, कंट्रोल डाएट हेल्प टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर. कंट्रोल डाएट म्हणजे आता लक्षात ठेवा कधी पण की डाएट फूड घ्यायचं पण ते पण काहीतरी कंट्रोल म्हणजेच काय म्हणतात प्रमाणात घ्यायचं असतं. अति डाएट करणं हे पण चुकीचं आहे आणि ओव्हर अन्न म्हणजे खाणं म्हणजे भूक नसतानाही खाणं हे पण काय त्रासदायक असू शकतं. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. फिजिकल एक्सरसाइज म्हणजे सकाळी उठून पळायला जाणं किंवा वॉकिंगला जाणं किंवा एक्सरसाइज करणं, योगा प्राणायाम करणं, ह्या सगळ्यात काही मॉडर्न ट्रीटमेंट जे आहेत एरोबिक्स वगैरे ऐकून असणं, एक्सरसाइज आहेत, जिम आहे, ह्या गोष्टी इना ट्रेनर जो ट्रेनिंग देणारा असतो ना त्याच्या हाताखाली त्यांच्याकडनं जाणून घेऊन करणं हे फार गरजेचं आहे. एव्हॉइड द ॲडिक्शन लाईक अ टोबॅको, च्युईंग, स्मोकिंग म्हणजेच व्यसनाधीन होणं हे कधीही टाळावं. म्हणजे ह्या गोष्टींचं अप्रूप वाटतं पण ह्या गोष्टी काय होऊ शकतात पुढे जाऊन आपल्याला त्या अशा स्टेजला आणतात की त्याच्यामुळे आपलं म्हणजे जीवन काय होऊ शकतं दुर्धर होऊ शकतं. बघा त्याच्या संदर्भात डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर द पोस्टर फॉर डिस्प्लेइंग इन क्लासरूम. याच्या संदर्भात तुम्ही वेगवेगळे पोस्टर्स वगैरे पाहत असाल. आता बघा बऱ्याचशा टी व्हीवरती बरेचसे प्रोग्राम चालू होण्या अगोदर ते टोबॅकोच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे काही फिल्मी स्टार्स त्या गोष्टींसाठी काय करतात प्रवृत्त करतात की लोकांनी त्या गोष्टी काय कराव्यात टाळाव्यात म्हणून. आता बघा इथं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी और अवॉइडिंग द consumption of the sweets? Consumption of sweets. What may be the possible reason for this? काय कारण असू शकतं? तर बघा तर पुढचा टॉपिक आपला त्याच संदर्भात आहे. डायबिटीस. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. तर पॅनक्रियाज हे काय करत असतं रक्तातील साखरेचं प्रमाण काय करत असतं कंट्रोल ठेवत असतं आणि ग्लुकोजचं प्रमाण पण कंट्रोल ठेवतं. इफ इन्सुलिन इज अ सिक्रेशन इज लो क्वांटिटी, जर त्या पॅनक्रियाजमधून सिक्रेशन जर व्यवस्थित झालं नाही तर ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ डायबिटीस. तर मग हे ग्लुकोज कंट्रोल न झाल्यास त्या ठिकाणी काय होतं शकतं शरीरामध्ये डायबिटीस होऊ शकतं. सिम्पटम्स विच इज कॅनॉट बी इग्नोर. फ्रिक्वेंट युरिनेशन्स ॲट नाईट. म्हणजेच आता ह्याचे सिम्पटम्स आहेत रात्री वारंवार उठून लघवीला जाणं हे त्याचे सिम्पटम्स आहे. इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस. बेढप दिसणं आणि त्या ठिकाणी वजन फार लॉस होणं. रिझन्स फॉर डायबिटीज. द हेरिडिटी काही म्हणजे अनुवंशिक असतं म्हणजे वडिलांकडनं मुलाला येत असतं. ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज आणि एक्सरसाइज कमी करणं. मेंटल स्ट्रेस, कामाचं अति तडपण, चिंता करणं ह्या गोष्टी डायबिटीसला फार म्हणजे काय म्हणतात त्याला वाढवण्याचं काम करतात. डायबिटीस होऊ शकतं याच्याने जास्त. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि याच्यावरती तुम्ही काय म्हणतात त्याला कोणती प्रिकॉशन घेऊ शकतात किंवा प्रिव्हेन्शन करू शकतात की फॉलो द प्रॉपर डाएट, मेडिसिन्स, एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर. त्याचं सुपरवायझिंग करतो डॉक्टर आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्या म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन वागायचं कसं, खायचं किती प्रमाणात, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या, कोणत्या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये ह्या गरजेच्या आहेत अशा गोष्टींचं त्या ठिकाणी त्याचं आपल्यावरती पूर्ण लक्ष असतं. सुपरवायझिंग करतो तो टू कीप द डायबिटीस अंडर कंट्रोल.
त्याच्यामुळे काय होऊ शकतो तो आपण त्याला कंट्रोलमध्ये शकतो, नाहीतर तो काय होऊ शकतो आपल्याला त्रास होऊ शकतो. तर बघा या ठिकाणी आता पुढचा आहे, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इंडिया हॅज अ लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री. आपल्या पूर्ण भारतामध्ये 7 करोड आणि त्यापेक्षा जास्त असू शकतील पेशंटची संख्या. बघा, इंटरनेट माय फ्रेंड्स विच द ॲट द व्हेरियस व्हिडिओज गिव्हिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द डायबिटीज ऑन इंटरनेट. Note important information and present in the class using MS पॉईंट प्रेझेंटेशन. तुम्ही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता, याच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती तुम्हाला नेटवरती मिळू शकते. आता बघा ह्या ठिकाणी हेरिडिटी, हार्ट डिसीज, म्हणजे बघा हेरिडिटीने होणारे 2 रोग आपण पाहिलेत. पहिलेच म्हणजेच कॅन्सर, दुसरं म्हणजेच डायबिटीज. आता आपण तिसरं पाहणार आहोत द हार्ट डिसीज. बघा, हार्ट फेल असे शब्द तुम्ही आता तुमच्या म्हणजे परवलीतले शब्द झाले असेल, ऐकत असाल की हार्ट अटॅक येऊन गेला बुवा, असे शब्द तुम्ही ऐकले असतील. म्हणजेच काय, तर हार्ट डिसीज म्हणजेच त्या ठिकाणी इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीज ड्यू टू द डिक्रीजिंग ब्लड सप्लाय. म्हणजे शरीरातलं रक्त जे काही फिरतं शरीरामध्ये ते त्याचं व्यवस्थित ते हृदयाला ते रक्त परत येणं ते पण गरजेचं आहे. शरीराकडून म्हणजे हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून रक्त हृदयाकडे परत येणं पण गरजेचं आहे. अँड देअर बाय द ऑक्सिजन अँड न्यूट्रिशन सप्लाय टू द हार्ट मसल्स. आणि या ठिकाणी देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिशन सप्लाय टू द हार्ट muscles. Due to this, heart has to perform the more work that lead to stress on it. This may causes heart attack. If someone has heart attack, immediate consultations of doctors and treatment is necessary. ज्यावेळेस ती घटना घडते हार्ट डिसीजच्या संदर्भात, हार्ट अटॅक ही संकल्पना जी येते त्यावेळेस इमिजिएट त्या ठिकाणी डॉक्टरशी कन्सल्ट व्हायचं आहे, त्यांची लगेच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ती फार गरजेची असते, नेसेसरी आहे. आणि हे जे काय म्हणजे काय महत्त्वाचं, परफॉर्म मोर वर्क दॅट लीड टू स्ट्रेस ऑन इट. आणि जास्तीत जास्त ताण दिल्यामुळे ही घटना घडत असते त्या ठिकाणी. तर ऑक्सिजन अँड न्यूट्रिशन सप्लाय टू द हार्ट मसल्स म्हणजे आपल्या शरीरातलं फार महत्त्वाचं जे फंक्शन आहे की रक्ताभिसरणाचं काम, म्हणजे सर्क्युलेशनचं त्या ठिकाणी की ब्लड सर्क्युलेट होणं फार गरजेचं आहे. ते जर नाही झालं तर अनइझीचं झालं तर त्या ठिकाणी हार्ट अटॅकची संकल्पना असते. ऑलवेज रिमेंबर इच डिसीज हॅज अ स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. आणि प्रत्येक याच्यामागे एक सायंटिफिकल रिझन असतं. डिसीज डू नॉट ऑकर ड्यू टू द डिव्हिन कॉज ऑर हेटिंग बाय एनी वन. डिसीज कॅन बी cured by the proper medical treatment and not be by chanting mantra or performing magic tricks. ह्या ठिकाणी कोणताही असं डिसीज जो असतो तो स्पेसिफिक सायंटिफिकल रिझनच त्या ठिकाणी असतं त्याच्यामागे. म्हणजेच काहीतरी आपल्या काहीतरी वर्तणूक आपल्या काही गोष्टी त्या ठिकाणी फार मोठं काम करत आहे. डिसीज डज नॉट ऑकर ड्यू टू द डिव्हिन कॉज ऑर हॅटिंग बाय एनी वन. म्हणजे लगेच काही तो म्हणजे त्याचा परिणाम दिसत नाही, त्याचा हळूहळू त्याचा आपल्यावरती परिणाम दिसून परिणाम होत असतो आणि तो एकदम नंतर आपल्याला किंवा तरी तो दिसत असतो. डिसीज कॅन बी कॉर्ड अँड प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट आणि तो कमी होऊ शकतो आणि त्याच्यावरती कंट्रोल घेऊ शकतो मेडिकल ट्रीटमेंट केली जाते. अँड नॉट बी चॅटिंग मंत्राज ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. कोणत्याही मॅजिक ट्रिक्स त्या ठिकाणी नाही आहेत किंवा असे कोणत्या गोष्टी नाही आहेत की म्हणजेच की याच्याने बरं होऊन जाईल त्याच्याने बरं होऊन जाईल. जादूटोणा कोणत्याही प्रकारचा नसतो की बरं होईल. त्याच्यावरती काय आपला योगा प्राणायाम म्हणजे एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज, नॉर्मल एक्सरसाइज म्हणजे एकदम जड एक्सरसाइज करायची नाहीत, एकदम नॉर्मल एक्सरसाइज वॉकिंग वगैरे
बॅलन्स डाएट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. वन शुड नॉट बी इग्नोर दिस सिम्पटम्स. आता बघा ह्या गोष्टी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, इग्नोर करून चालणार नाहीत. बिलकुल प्रिकॉशनली ह्या गोष्टी करणं फार गरजेचे आहेत. त्याच्याबद्दल प्रिव्हेन्शन आपण राहणं गरजेचं आहे. सेवर चेस्ट पेन, फार छातीत दुखणं. पेन्स इन शोल्डर, शोल्डरमध्ये दुखणं. नेक अँड आर्म्स, गळे म्हणजे पाठीमागे आपल्या गळ्याजवळचा भाग, मानेजवळचा भाग आणि हात दुखणं. क्रॅम्प्स इन हँड्स, क्रॅम्प्स म्हणजेच आपलं त्या ठिकाणी कळ येणे. इझीनेस अँड टिरमोर्स त्या ठिकाणी होतं. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक, द स्मोकिंग. आता बघा रिझन्स ऑफ हार्ट अटॅक म्हणजे हार्ट अटॅक येण्यामागचं काय, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, एंगर, एक्साइटमेंट, एन्झायटी. त्या ठिकाणी फार म्हणजे एखाद्या गोष्टीचा फार एक्साईट होतो, एखाद्या वेळेस फार म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी रागवण्याची क्रिया होत असते, संतापाची क्रिया होत असते. त्यानंतर आपण म्हणजे एक्सरसाइज करत नाहीत, फार विचारमग्न असतात. डायबिटीस असेल त्यांना, स्मोकिंग करत असतील त्यांना, म्हणजे दारू वगैरे घेत असतील त्यांना, अल्कोहोलिझम्स, त्यांना ह्या गोष्टी घडण्याच्या फार मोठी कारणं आहेत. जर बॅलन्स डाएट, सकाळी फिरायला जाणं वगैरे, एक्सरसाइज करणं ह्या चांगल्या गोष्टी आहेत. आता बघा हार्ट डिसीजमध्ये एन्जिओप्लास्टी, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे, तर एन्जिओप्लास्टी करता येते, बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी आहे, इन्स्टॉलेशन ऑफ द पीस मार्कर, इन्स्टॉलेशन ऑफ द स्टेन, हार्ट ट्रान्सप्लांट. ह्या हार्ट डिसीजवरती म्हणजे पर्याय आहेत की कशा आपल्याला रिमूव्ह करता येऊ शकतो किंवा त्याच्यावरती पर्याय आहेत. ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा, फर्स्ट एड फॉर द हार्ट डिसीज. एखाद्याला जर समजा हार्ट डिसीजचा जर काही सिरियर अटॅक आला असेल त्यावेळेस कोणते आपण फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक उपचार काय करता येईल बुवा, तर फर्स्ट कॉल द 108 फॉर द ॲम्ब्युलन्स. 108वरती ॲम्ब्युलन्सला बोलवणं गरजेचं आहे. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय द शेकिंग द शोल्डर. त्या ठिकाणी द पेशंट कॉन्शियसनेस झाला असेल म्हणजे बेशुद्ध अवस्थेत त्याचे शेकिंग द शोल्डर्स, त्या ठिकाणी शोल्डर्स जोरात हलवणं गरजेचं आहे. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन द हॉरिझॉन्टल पोझिशन, जमिनीवरती सरळ झोपवणं हे पण एक आहे. ऑन हार्ट सरफेस अँड परफॉर्म द कॉम्प्रेशन ओनली लेफ्ट सपोर्ट, म्हणजेच त्या ठिकाणी डाव्या बाजूला छातीवरती जोरात त्या ठिकाणी प्रेस करणं गरजेचं आहे. COLS त्याला म्हटलेलं आहे, कॉम्प्रेशन ओनली लेफ्ट सपोर्ट. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ द थ्रॉक्स फॉर ॲट लीस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक पर मिनिट. याला 30 वेळामध्ये तर तिथे 100 ते 120 स्ट्रोक पर मिनिट ते यायला गरजेचे आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन, याच्या संदर्भात अजून तुम्ही इन्फॉर्मेशन करू शकता. हॅव यू इव्हन सीन युअर ग्रँड पॅरेंट्स टेकिंग द डिकोटेशन डिसीज अबाउट इट विथ देम. तुम्ही इन्फॉर्मेशन मोठ्यांकडनं घेऊ शकतात. कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपाज अबाउट ऑफ ऑलिव्हेरा, टर्मरिक, जिंजर, गॅर्लिक मेडिसिन. ह्या ज्या काही ज्या घरात मिळणाऱ्या आहेत किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या पण यांच्यापासून काही औषधं आहेत का किंवा त्यांचा उपयोग कसा करायचा त्यांच्या सर्वात म्हणजे त्याच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही गोळा करायची. आणि इंटरनेट माय फ्रेंडवरून तुम्ही घ्यायचं. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट मेथड्स ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ऑइलोपॅथी, युनानी. ह्या सर्वांच्या संदर्भात तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता बघा तुम्ही ह्या संदर्भामध्ये जर काही अभ्यास करत असाल
तर ते अभ्यास करत असताना तुमचा फोटो टाकायचा आहे. तुम्ही जर समजा अभ्यास करत असाल तर पॅरेंट्सला सांगायचं आहे की तुम्ही आम्ही अभ्यास करताना एक फोटो काढा आणि माझ्या पर्सनल नंबरवरती म्हणजे सरांच्या पर्सनल नंबरवरती तो फोटो तुम्हाला काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आलं लक्षात? काही प्रश्न सोडवत असाल किंवा काही तुम्हाला आता मी काही इन्फॉर्मेशन लिहायला लावली, राईट डाऊन करायला लावलेली आहे, ती इन्फॉर्मेशन राईट डाऊन करून जेव्हा तुम्ही करत असाल त्यावेळेस फोटो काढायचा आहे आणि तो मला सेंड करायचा आहे. आलं लक्षात? गुड डे, गुड बाय. बाकीचं पुढच्या तासाला शिकूयात.